आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। विद्युत क्षेत्रात संतापाचा भडका, कर्मचारी अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन, आता लढल्याशिवाय गती नाही। महाराष्ट्रातील वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकजुटीने झंझावाती आंदोलन सुरू केले आहे। हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, या निर्धाराने त्यांनी सरकारला धडक दिली आहे। मुख्य मागण्या: मागासवर्गीयांच्या अनुशेष जागांची भरती तात्काळ व्हावी। 2019 नंतर मंजूर झालेल्या उपकेंद्रांमध्ये कर्मचारी मंजूर करावेत। 43,000 कंत्राटी व बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांना योग्य वेतन श्रेणीत सामावून घ्यावे। महापारेषणमधील 200 कोटींच्या पुढील प्रकल्प TBCB अंतर्गत खासगीकरणातून वाचवावेत। सहाय्यक पदावर 3 वर्षांच्या कंत्राटी भरतीऐवजी थेट कायम भरती करावी। सर्व वीज कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ लागू करावा। शक्तिशाली नेतृत्व आणि मोठा सहभाग। या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे शकील महात, सुनील मासुले, इंजिनियर्स असोसिएशनचे विनायक पाटील, रत्नाकर मोहिते, मागासवर्गीय संघटनेचे प्रेमानंद मौर्य, RS दीक्षांत, इंटकचे मुकेश हिंगे, राजन कापसे, मोहन नाईक आणि तांत्रिक युनियनचे BM पाटील, कालिदास वरुटे यांच्यासह राज्यभरातून आलेले हजारो कर्मचारी सहभागी झाले। सरकारसमोर मोठं आवाहन: वीज कर्मचाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यामुळे सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण वीज व्यवस्थेवर परिणाम होईल, असा सज्जड इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। आम्ही विकासासाठी आहोत, पण अन्यायाविरुद्ध झगडणं हे आमचं कर्तव्य आहे। हक्कासाठी सुरू झालेलं हे आंदोलन आता वेग घेत असून सरकारच्या निर्णय क्षमतेची खरी कसोटी लागणार आहे।